सकाळ आणि CSBSच्या माध्यमातून यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं केलेलं सर्वात पहिलं सर्वेक्षण। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच मतदारांच्या मनात काय चाललंय हे आम्ही विविध प्रश्नांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यात शिंदे सरकारची कामगिरी, भ्रष्टाचार, महागाई या मुद्द्यांचं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्याचा फायदा कुणाला आणि फटका कुणाला याचाही या सर्वेक्षणातून वेध घेण्यात आला। यात ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारच्या कामगिरीचं तुलनात्मक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। पाहूयात तर ठाकरे आणि शिंदे सरकारमध्ये कोणतं सरकार मतदारांना चांगलं वाटतं आणि असे महत्त्वाचे मुद्दे होते आणि यामधला पहिला मुद्दा आहे की आरक्षणाचा मुद्दा। मराठा समाजाला आरक्षण हवंय का? आकडे जे आहेत ते टक्क्यांमध्ये बाकीच्यांनी प्रतिसाद दिला नाही असे आहे, ते आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावर आरक्षण हवं आहे असं मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटतंय आणि त्यांची टक्केवारी आपण बघतोय ही 58% इतकी आहे। काही प्रमाणात 35% लोकांना हवंय की नाही त्यामध्ये नाही असं वाटतंय, तर अजिबात नाही असं म्हणणारे 4% लोक आहेत। तर एसटी समाजाला, मराठा समाजाला आरक्षण हवंय का हा प्रश्न विचारला असता त्यांना नेमकं काय वाटतंय ते आपण बघतोय। 49% लोकांना वाटतंय की हो त्यांना आरक्षण हवंय, 45% लोकांना काही प्रमाणात आरक्षण द्या असं वाटतंय, तर 3% लोकांना अजिबात आरक्षण देऊ नका असं वाटतंय। तर कुणबी या समाजाला जेव्हा मराठा समाजाला आरक्षण हवंय का असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस आपण बघतोय 38% लोकांना असं वाटतंय की आरक्षण हवंय, 42% लोकांना वाटतंय की आरक्षण, 42% कुणबी समाजाला, मराठा समाजाला आरक्षणाची काही प्रमाणात गरज आहे असं वाटतंय, तर 18% कुणबी समाजाला, मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही असं वाटतंय। तर इतर जाती समुदायाला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस आपण बघतोय की 31% लोकांना मराठा समाजाला आरक्षण हवंय असं वाटतंय, तर 43% लोकांना काही प्रमाणात आरक्षणाची गरज मराठा समाजाला आहे असं वाटतंय, 19% लोकांना अजिबात नाही, मराठा समाजाला अजिबात आरक्षणाची गरज नाही असं वाटतंय। इतर ओबीसींमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणावर गरज आहे असं वाटणारे लोक हे 28% इतके आहेत, तर काही प्रमाणात गरज आहे असं वाटणारे लोक इतर ओबीसी जे आहेत ते 58% आहेत, तर 42% लोकांना अजिबात आरक्षणाची गरज नाही असं वाटतं। 12%, माफ करा, अजिबात नाही असं 12% लोकांना वाटतंय। तर सवर्णांना ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण हवंय का असा प्रश्न केला गेला त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणावर म्हणजेच 27% लोकांनीच, सवर्णांनी या ठिकाणी, सवर्ण समाजानं मराठा समाजाला आरक्षण हवंय असं मत नोंदवलेलं आहे, तर 45% सवर्ण समाजानं आरक्षण काही प्रमाणात द्या असं मत नोंदवलेलं आहे, तर 20% सवर्ण समाजानं मराठा समाजाला आरक्षण अजिबात नका देऊ असं म्हटलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण हवंय का असं इतर अनुसूचित जाती सर्व धर्माला विचारलं गेलं त्यावेळेस मात्र 55% लोक समुदाय जो आहे त्यानं काही प्रमाणात आरक्षण द्या असं म्हटलंय, तर 22% लोकांनी मोठ्या प्रमाणावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं म्हटलेलं आहे, तर 20% लोक जे आहेत त्यांनी या ठिकाणी अजिबात देऊ नका असं म्हटलंय। तर एकत्रितपणे ज्यावेळेस आम्ही मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का असा सर्वे केला होता, असं सर्वेक्षण केलं त्यावेळेस आपण बघतोय की एकत्रितपणे लोक काय म्हणतायत। मोठ्या प्रमाणावर लोक म्हणतात, 39% लोक म्हणतायत की आरक्षणाची गरज मराठा समाजाला आहे, तर 44% लोक म्हणतायत काही प्रमाणात आरक्षणाची गरज आहे, तर 11% लोक जे आहेत ते म्हणतायत मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही। तर यानंतर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न ज्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय तो म्हणजे जरांगे यांनी निवडणूक लढवावी का? तर 35% लोक म्हणतायत निवडणूक लढवू नये, 40% लोक म्हणतायत निवडणूक लढवावी आणि 25% लोकांनी काहीही मत दिलेलं नाही। तर यासोबतच महागाई, भ्रष्टाचाराबाबत मतदारांचं मत काय आणि शिंदे सरकारच्या काळात जास्त भ्रष्टाचार की ठाकरे सरकारच्या काळात या प्रश्नावर मतदारांनी काय कौल दिलाय हे आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। पाहत रहा, तोपर्यंत
साम टीव्ही त्याआधी आणखीन एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आम्ही या सर्वेक्षणामध्ये विचारला होता. शिंदे सरकारच्या काळात जास्त भ्रष्टाचार झाला की ठाकरे सरकारच्या काळात? त्यावर काय कौल नेमका आलेला आहे ते आपण बघतोय.